Hello, 11th Commerce OCM students. Last few lectures we have started chapter number first, Introduction of Commerce and Businesses, व्यवसाय आणि वाणिज्य याची ओळख. Last lecture we have started classification of business activities. क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी, व्यवसायाच्या कृतीचे क्लासिफिकेशन वर्गीकृत करण्यात आले बिझनेस ॲक्टिव्हिटीजला. आपण एक चार्ट पाहिला होता, त्या चार्ट अंतर्गत आपण त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज पाहायला सुरुवात केली होती लास्ट लेक्चरमध्ये. तो चार्ट सर्व स्टुडंट्सनी आपापल्या नोटबुकमध्ये प्रिपेअर करायचा आहे, त्यावरून आपल्या लक्षात येईल. क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज, व्यवसायाची कृतींचे वर्गीकरण क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. यामध्ये क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज, दोन याच्यामध्ये विभागण्यात आलेला आहे. फर्स्ट नंबर इंडस्ट्री, सेकंड नंबर कॉमर्स. बिझनेसच्या कृतीला, ॲक्टिव्हिटीला 2 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. फर्स्ट इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच उद्योग समूहामध्ये आणि सेकंड नंबर कॉमर्समध्ये. यानंतर इंडस्ट्रीज मे बी डिवायडेड इंटू 3 ब्रॉड कॅटेगरीज. इंडस्ट्रीला परत 3 गटामध्ये विभागण्यात आलं आहे. त्या अगोदर प्रत्येक वेळेस इंडस्ट्री मीन्स इंडस्ट्री इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. इंडस्ट्रीज म्हणजेच उद्योग हा गुड्स वस्तू, सर्व्हिसेस सेवा यांच्या प्रोडक्शनशी, उत्पादनाशी रिलेटेड असतो. इंडस्ट्री इज द कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. इंडस्ट्री उद्योग हा वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस यांच्या उत्पादनाशी म्हणजेच प्रोडक्शनशी संबंधित असतो. आता या इंडस्ट्रीजला परत 3 विभागात 3 कॅटेगरीज 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे. यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे, फर्स्ट इंडस्ट्रीज आहे प्रायमरी इंडस्ट्री, देन सेकंडरी इंडस्ट्री, थर्ड आहे टेरिटरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्री प्राथमिक उद्योग, सेकंडरी इंडस्ट्री दुय्यम उद्योग, टेरिटरी इंडस्ट्रीज सेवा उद्योग. यामधील आपल्याला या इंडस्ट्रीजमधील या 3 इंडस्ट्रीज आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यामधील फर्स्ट नंबर आहे प्रायमरी इंडस्ट्री, प्राथमिक उद्योग ज्याला म्हणण्यात आलेला आहे. तर या प्रायमरी इंडस्ट्री यामध्ये परत 3 इंडस्ट्रीज येतात. ॲग्रिकल्चरल, एक्स्ट्रॅक्टिव्ह अँड जेनेटिक. ॲग्रिकल्चरल कृषी, एक्स्ट्रॅक्टिव्ह उत्खनन उद्योग आणि थर्ड नंबर जेनेटिक जैविकरित्या बनवण्यात आलेली उद्योग. हे 3 येतात. यामध्ये आता परत प्रायमरी इंडस्ट्री प्राथमिक उद्योग. प्रायमरी इंडस्ट्री इज कन्सर्न्ड विथ नेचर. प्रायमरी इंडस्ट्री प्राथमिक उद्योग हे नेचरवर म्हणजे निसर्गावर अवलंबून असतात. इट इज नेचर ओरिएंटेड इंडस्ट्री. ही कशा प्रकारचा उद्योग आहे? नेचर ओरिएंटेड, निसर्गाभिमुख उद्योग आहे. प्रायमरी इंडस्ट्री डिपेंडच आहे नेचरवरती म्हणजेच निसर्गावरती अवलंबून असणारी इंडस्ट्री म्हणजेच प्रायमरी इंडस्ट्री. द प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी इंडस्ट्री may be used as the input of secondary industry. प्रायमरी इंडस्ट्रीमधून
निर्माण झालेल्याच म्हणजेच प्रोडक्शन झालेली उत्पादनावरतीच सेकंडरी इंडस्ट्री चालत असतात. प्रायमरी इंडस्ट्रीज आर 3 टाइप्स. प्राथमिक उद्योगाचे 3 प्रकार पडतात. प्रायमरी इंडस्ट्रीज आर ऑफ 3 टाइप्स. प्रायमरी इंडस्ट्रीजचे 3 टाइप्स आहेत, 3 प्रकार पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री, कृषी उद्योग. सेकंड नंबर आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, उत्खनन उद्योग ज्याला म्हणण्यात येतं. आणि थर्ड आहे जेनेटिक इंडस्ट्री, जैविक उद्योग. यामधील प्रायमरी इंडस्ट्री, कृषी उद्योग. दिस इन्क्लूड्स फार्मिंग अँड क्लेटिव्ह ऑफ लँड. या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो. यामध्ये काय करण्यात येतं जास्त प्रमाणात? फार्मिंग, शेती प्रकारच्या या उद्योगामध्ये, या इंडस्ट्रीमध्ये शेती उद्योगाचा समावेश होतो. द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर लाईक फर्टिलिटी ऑफ लँड, क्लायमेटिक कंडिशन, रेनफॉल एक्सेट्रा. या उद्योगातील म्हणजेच प्रायमरीमधील ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीमधील वस्तूचा, प्रोडक्टचा दर्जा, क्वालिटी जे आहे डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स, हे विविध घटकावरती अवलंबून असते. एक्झाम्पल लाईक फर्टिलिटी ऑफ लँड, जमिनीची उत्पादकता असेल, क्लायमेटिक कंडिशन असेल, हवामानातील बदल असेल, पाऊस असेल, रेनफॉल असेल, यावर पूर्णपणे ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री अवलंबून असते. आता यामध्ये ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या सगळ्या फार्मिंगवरतीच म्हणजेच शेतीवरती अवलंबून आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण पाहतोय पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, हे सगळं काही क्लायमेटिक कंडिशन, रेनफॉल यावरती असते. म्हणजेच याच्यातून जो कोणताही प्रोडक्ट येणार आहे म्हणजेच वस्तू येणार आहे आणि प्रायमरी इंडस्ट्रीजमधून जे येणार आहे ते पुढे सेकंडरी इंडस्ट्रीलाच प्रोव्हाइड करतं हे माल. द प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी इंडस्ट्री मे बी यूज्ड इन द इनपुट ऑफ सेकंडरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्रीवरच सेकंडरी इंडस्ट्री अवलंबून आहे. आता या प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये ॲग्रिकल्चरल येतं, म्हणजेच हे पूर्णपणे डिपेंडेड कशावरती? नेचरवरती, निसर्गावरती आहे. शेती कशावर अवलंबून आहे? हो, पूर्णपणे नेचरवरती अवलंबून आहे. याचा परिणाम जसा आज सोयाबीन आलेला आहेत, शेतामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना लक्षात येईल. शेती हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. आता मोठ्या प्रमाणात द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स लाईक फर्टिलिटी ऑफ लँड, क्लायमेट कंडिशन, रेनफॉल. यामध्ये प्रायमरी इंडस्ट्रीजमधील वस्तूंचा दर्जा हा विविध घटकावरती अवलंबून असतो. जमिनीची उत्पादकता असते, फर्टिलिटी ऑफ लँड, क्लायमेट कंडिशन असेल, मोठ्या प्रमाणातील हवामानामधील बदल असेल, रेनफॉल असेल, पाऊस असेल इत्यादीवर. आज आलेलं सोयाबीन हे पावसामुळं म्हणजेच रेनफॉलमुळं पूर्णपणे खराब झालेलं आहे. त्याची क्वालिटी त्या पद्धतीने राहिलेली आहे का? नाही. याचाच अर्थ याचा सगळा परिणाम ॲग्रिकल्चरवरती होतो आणि तो पुढे सेकंडरी इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यावरती अवलंबून असतो. त्यानंतर सेकंड नंबर आहे, सेकंड नंबरची प्रायमरी इंडस्ट्रीजमधील इंडस्ट्री आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, उत्खनन उद्योग ज्याला असं म्हणण्यात आलेलं आहे. उत्खनन उद्योग म्हणजेच खाणी असतील, जसे आता आपण ॲग्रिकल्चरवरती इंडस्ट्री पाहिली, जमिनीतून तेल काढणे असतील, यालाच आपण काय म्हणतो? एक्स्ट्रॅक्टिव्ह, उत्खनन करणे. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, उत्खनन उद्योग. दिस इंडस्ट्रीज ड्रॉज आउट प्रोडक्शन फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस. या इंडस्ट्रीमध्ये निसर्ग ते पूर्णपणे नॅचरल रिसोर्सेस, निसर्गामध्ये असणारी संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. दॅट इज सॉईल असेल, एअर,
अँड वॉटर असेल, हवा असेल, जमिनीमधून खाणीमधून बाहेर काढणे असेल, खनिजे असतील, जमिनीमधून तेल काढणे असेल, यावरती सर्व काही ही जेनेटिक इंडस्ट्री नेचरवरती डिपेंडेड आहे. जनरली द प्रोडक्ट्स आर इन रॉ फ्रॉम they are used by manufacturing and construction industries for producing finished products. Example, extracting the oil and minerals from underground, fishing and forestry, etc. It may be used in crude form and may be sent to other industry from further processing. या एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री उत्खनन उद्योगामध्ये जे नेचरमधून उत्खननातून जे काही सापडण्यात येणारे प्रोडक्ट्स आहेत याच्यावरती प्रोसेस करून पुढे सेकंडरी इंडस्ट्रीकडे पोहोचवण्याचं काम केलं जातं उत्खनन उद्योगमध्ये. म्हणजेच खाणीमधून खनिजे बाहेर काढणे असतील, जमिनीमधून तेल बाहेर काढणे असतील इत्यादी. यातून जो कोणताही मिळालेला प्रोडक्ट आहे जसंचा तसं आपण यूज करणे आणि तो पुढे म्हणजेच सेकंडरी इंडस्ट्रीजकडे प्रोसेसिंगला पाठवण्याचं काम या एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीजमध्ये करण्यात येतं. आपल्याला माहिती आहे गॅस असेल, हे सर्व काही जमिनीमध्ये गॅस, ऑइल्स असतील, खनिज तेल असतील, म्हणजे जे एक्स्ट्रॅक्टिव्ह सॉईल असेल, एअर, वॉटर, याला पुढे प्रोसेसिंगला पाठवण्यात येतो. म्हणजेच सेकंडरी इंडस्ट्रीजकडे कच्चं तेल निघाले आपण यूज करतो का? नाही, त्याच्यावर प्रोसेस करावी लागते, प्रक्रिया करावी लागते. या जमिनीमधून असतील, नेचर्समधून असतील, रिसोर्सेस असतील, त्या स्रोत असतील, या अंतर्गत मग ऑइल असेल, सॉईल असेल, वॉटर असेल, या सगळ्यांना फक्त काढण्याचं काम या एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीजमध्ये केलं जातं उत्खनन उद्योगामध्ये. आणि मग ते नंतर याला नेक्स्ट प्रोसेससाठी पुढील सेकंडरी इंडस्ट्रीजकडे पाठवण्याचं काम केलं जातं. जसं कच्चं तेल असेल, वॉटर असेल, ऑइल असेल, त्याचबरोबर आपण पाहतो सिमेंटसुद्धा जमिनीतून एक प्रकारे त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्या पावडर अंतर्गत काम करण्याचं काम केलं जातं. हे नंतर प्रोसेसिंग नंतरची स्टेप आहे, परंतु ते जमिनीतून नेचरमधून काढण्यासाठीचं जे प्रोडक्ट्स आहेत यावरतीचं काम जे इंडस्ट्रीज करतात त्यालाच एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज म्हणजे उत्खनन उद्योग असं म्हणण्यात येतं. या प्रायमरी इंडस्ट्रीजमधील 3rd नंबरची इंडस्ट्रीज आहे जेनेटिक इंडस्ट्री, जैविक उद्योग. जेनेटिक इंडस्ट्री आर एंगेज्ड इन रिप्रोडक्शन अँड multiplication of plants and animals. Example, animal husbandry, horticultural, etc. या जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये रोपे असतील, पशुपालन असेल किंवा रिप्रोडक्शन पुनरुत्पादन करण्याचा प्रक्रियेचा समावेश होतो. एक्झाम्पल, ॲनिमल हजबेंड्री म्हणजेच पशुसंवर्धन, पशु पाळणे असतील, हॉर्टिकल्चरल असेल, वनशेती असेल, रोपवाटिका असेल, रेशीम उद्योग असतील, या सगळ्यांचा उद्योगांचा समावेश या जेनेटिक इंडस्ट्रीज म्हणजेच जैविक उद्योगामध्ये केला जातो. जेनेटिक इंडस्ट्री आर एंगेज्ड इन रिप्रोडक्शन. जेनेटिक इंडस्ट्री, जैविक उद्योग हे पूर्णपणे कशात गुंतलेले आहेत? रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स रोपे, ॲनिमल पशुपालन नामध्ये गुंतलेले आहेत. जैविक उद्योग म्हणजे जेनेटिक इंडस्ट्री हे
प्लॅन्ट्स, रोपे, ॲनिमल्स, पशु आणि रिप्रोडक्शन पुनरुत्पादन करण्याच्या प्रक्रियेचा जेनेटिक इंडस्ट्रीजमध्ये समावेश होतो. यामध्ये मग एक्झाम्पल ॲनिमल हॅजबंड्री असेल, पशुपाळणे असतील, गुरंढोरं पाळणं असं ज्याला म्हणतो आपण, हॉर्टिकल्चरल असेल, मध्यम प्रमाणात उद्योग वनशेती असेल, रोपवाटिका असेल इत्यादींचा समावेश यात होतो. आता या प्रायमरी इंडस्ट्रीजमध्ये आपण पाहिलं. या प्रायमरी इंडस्ट्रीजला परत 3 टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. प्राथमिक उद्योगाला ॲग्रिकल्चरल, एक्स्ट्रॅक्टिव्ह अँड जेनेटिक इंडस्ट्री. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे इंडस्ट्रीमधील सेकंडरी इंडस्ट्री, दुय्यम उद्योग ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. सेकंडरी इंडस्ट्रीज, दुय्यम उद्योग. दीज इंडस्ट्रीज डिपेंड ऑन प्रायमरी इंडस्ट्री. ही सेकंडरी इंडस्ट्री कशावर अवलंबून आहे? प्रायमरी इंडस्ट्रीवरती. हा सेकंडरी उद्योग प्रायमरी इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. दे कन्वर्ट द रॉ मटेरियल प्रोव्हाइडेड बाय प्रायमरी इंडस्ट्री इंटू फिनिश्ड प्रोडक्ट. सेकंडरी उद्योगाचं जे रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा मालचे हे फिनिश्ड प्रोडक्ट्समध्ये म्हणजेच पक्क्या मालामध्ये रूपांतर या सेकंडरी इंडस्ट्रीजमध्ये होतं. प्रायमरी इंडस्ट्रीवरती सेकंडरी इंडस्ट्री डिपेंडेड आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरलवरच मॅन्युफॅक्चरिंग डिपेंडेड आहे. जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं, जर प्रायमरी इंडस्ट्रीजमधील ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये जर सोयाबीनच आलं नाही चांगल्या प्रकारचं, तर सेकंडरी इंडस्ट्रीजच्या म्हणजेच त्यावरतीच्या प्रोसेसिंगवरती कन्वर्ट जो रॉ मटेरियल म्हणजे सोयाबीन आहे आणि त्याचं फिनिश प्रोडक्ट म्हणजे सोयाबीनचं ऑइल जे आहे ते चांगल्या पद्धतीचं तयार होईल का? नाही. म्हणजेच सोयाबीनच जर आलं नाही ॲग्रिकल्चरमध्ये, ॲग्रीमध्ये, तर त्याच्यापासून आपण सोयाबीन्स ऑइल तयार करू शकतो का? नाही. म्हणजेच सेकंडरी इंडस्ट्री हे पूर्णपणे प्रायमरी इंडस्ट्रीवरती आहे. शुगर केनच आला नाही तर शुगर क्रिएट होण्याची इंडस्ट्री तयार होईल का? नाही. म्हणजेच ऊसच आला नाही तर त्यापासून साखर तयार होऊ शकेल का? म्हणजेच सेकंडरी इंडस्ट्री म्हणजेच शुगरच्या फॅक्टरीज या डिपेंडेड कशावरती आहेत? प्रायमरी इंडस्ट्रीवरती, शुगरवरती. एक्झाम्पल, टोमॅटोज प्रोव्हाइडेड बाय प्रायमरी इंडस्ट्रीज आर यूज्ड फॉर मेकिंग सॉस अँड केचप. सॉस अँड केचप. उदाहरणार्थ टोमॅटोचं प्रोडक्शन म्हणजे टोमॅटो उत्पादन हे प्राथमिक उद्योग असून, म्हणजेच टोमॅटो उत्पादन हे प्रायमरी इंडस्ट्री असून त्यामधून सॉस किंवा केचप तयार करण्याचा सेकंडरी उद्योग होय. सेकंडरी उद्योग होय. सेकंडरी इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स. या सेकंडरी इंडस्ट्रीजचे परत 2 प्रकार पडतात. फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अँड देन सेकंड आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन उद्योग. मॅन्युफॅक्चर करणे, वस्तू तयार करण्याचं काम करणे, उत्पादन उद्योग. दीज इंडस्ट्रीज आर एंगेज्ड इन ट्रान्सफॉर्मिंग अ रॉ मटेरियल इंटू फिनिश्ड प्रोडक्ट विथ द हेल्प ऑफ मशीन अँड मॅनपॉवर. यामध्ये काय होतं? रॉ मटेरियल म्हणजेच कच्च्या मालाचे इंटू फिनिश्ड प्रोडक्ट, कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये विथ द हेल्प ऑफ मशीन अँड मॅनपॉवर. कच्च्या मालाचे उत्पादन पक्क्या मालामध्ये मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळाच्या आणि मशीन पॉवरवरती म्हणजे मनुष्याच्या आणि यंत्राच्या साह्याने यामध्ये रूपांतर करण्याच्या उद्योगालाच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असं म्हणण्यात आलेलं आहे. रॉ मटेरियल कच्च्या मालाचं इंटू फिनिश्ड प्रोडक्ट, कच्च्या मालाचं रूपांतर फिनिश्ड प्रोडक्ट म्हणजेच पक्क्या मालामध्ये करणे आणि हे सर्व काही हेल्प ऑफ मशीनच्या मदतीनं अँड मॅनपॉवर मनुष्याच्या मदतीनं रूपांतर करण्याच्या उद्योगालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असं म्हणण्यात आलेलं आहे. द फायनल गुड्स मे बी कॅपिटल गुड्स
or consumer goods. Example, textile, sugar, paper industry, etc. फायनल प्रोडक्ट, कन्झ्युमर प्रोडक्ट, जे यातून तयार होणारा गुड्स म्हणजेच वस्तू आहे ते लास्ट म्हणजेच कन्झ्युमर गुड्स आहे, म्हणजेच ग्राहक उपयोगी वस्तूंचा यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये मग कापड असेल, पेपर असेल, कागद उद्योग असेल किंवा शुगर असेल, कापड, साखर किंवा कागद उद्योग इत्यादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये येतात. यानंतर सेकंड नंबर आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, बांधकाम उद्योग. दीज इंडस्ट्रीज आर एंगेज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, डॅम्स, ब्रिज, रोड, टनेल, कॅनल, मेट्रो एक्सेट्रा. आता कन्स्ट्रक्शन, बांधकाम उद्योग हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. या उद्योगात इमारत बांधणे असेल, डॅम असेल, पूल असेल, रोड असेल, टनेल असेल, बोगदा असेल, मेट्रो असेल इत्यादी या उद्योगामध्ये, या इंडस्ट्रीजमध्ये इमारत असेल, धरणे असतील, पूल असेल, रस्ता असेल, बोगदे असतील इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात. त्यालाच काय म्हणलेलं आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असं म्हणण्यात आलेलं आहे. In case of other industries, goods can be produced at one place and sold at another place, but goods made and sold by these industries are at one place. दुसऱ्या उद्योगामध्ये काय होतं, वस्तू हे एका ठिकाणी तयार होतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकण्यात येतात. परंतु या इंडस्ट्रीजमध्ये काय होतं, मेड अँड सोल्ड दीज इंडस्ट्रीज आर ॲट वन प्लेस. त्याच ठिकाणी तयार केली जाते आणि त्याच ठिकाणी विकण्यात येते. माहिती आहे आपल्याला बांधकाम करताना तिथेच आपल्याला ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे का कन्स्ट्रक्शन दुसऱ्या ठिकाणी करतो आणि त्या जागेवर आणून प्लेस करतो का आपण, नाही. ज्या ठिकाणीच आपल्याला बांधकाम करायचं आहे त्याच ठिकाणी आपण त्या ठिकाणचं पूर्णपणे काय करतो, बिल्डिंग तयार करतो. ब्रिजसुद्धा त्याच पद्धतीनं, रोडसुद्धा आपण त्याच पद्धतीनं, टनेल असेल, कॅनल असेल, हे सर्व काही आपण त्याच ठिकाणी तयार म्हणजे त्याच जागेवरती करतो आणि तिथेच आपण त्याची वर्किंग करतो. दिस इज ओनली इंडस्ट्री विच क्रिएट्स इमूवेबल वेल्थ. ही अशी एकमेव इंडस्ट्रीज आहे ज्यामध्ये काय होणे, या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते. इमूवेबल, न हलणारी आपण संपत्ती या इंडस्ट्रीजमध्ये तयार केली जाते. अशा प्रकारे आपण इंडस्ट्रीजच्या टू इंडस्ट्रीज पाहिल्या. इंडस्ट्रीज डिवायडेड इन 3 कॅटेगरीज. उद्योग समूहाला 3 उद्योगामध्ये विभागण्यात आलं. पहिला आहे प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी आणि थर्ड आहे टेरिटरी. यामधील प्रायमरी इंडस्ट्रीज आर 3 टाईप्स. प्राथमिक उद्योगाचे 3 प्रकार पडतात. पहिले आहे ॲग्रिकल्चरल, शेती, दुसरा आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह, उत्खनन, थर्ड आहे जेनेटिक, जैविक उद्योग. त्यानंतर सेकंड इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स. दुय्यम स्वरूपातील उद्योग या 2 विभागात विभागण्यात आले आहेत. पहिला आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन उद्योग आणि सेकंड आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, बांधकाम उद्योग. पर्यंत आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये टेरिटरी इंडस्ट्रीजवरती आपण पाहणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स. प्रत्येकाने तो क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीजचा चार्ट आपल्या नोटबुकमध्ये क्रिएट करून घ्यायचा आहे, तयार करायचा आहे. तर आपल्याला क्लासिफिकेशन कशाप्रकारे वर्गीकृत करण्यात आले हे लक्षात येईल.